कमलेश, आयुष्याला अशी शिथिलता आली म्हणजे असं काय नुसतं असं रखरखत ऊन आणि नुसती गावात इकडं तिकडं भकास वातावरण, शांतता आहे, कोणी घराच्या बाहेर पडा ना. असं गावामध्ये असं काहीतरी असं खलबल वगैरे काहीतरी व्हायला पाहिजे रे. मेरे देश की धरती ओ. अय गंठन, हो. अरे कुठं प्रवासाला निघाला काय? नाही नाही, मग तू कोणाची आहे बॅग ही? ते आपल्या गावात आहे ना नवीन नर्स आल्यात. अरे कुठे? त्या उद्या जॉईनिंग आहे. त्या आत्ता येऊन दवाखाना कुठे आहे काय बघून गेले. हा मला बॅग दिली. मला म्हणले एखादी खोली बघ, तिथं बॅग ठेवून दे. मी उद्या येते सकाळी 9:30-10 पर्यंत. कस काय बाई? भाई एक नंबर. हा. दिया मिर्झा सारखा कलर आहे. अरे बापरे. ऐश्वर्या राय सारखे डोळे आहेत. का 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 बिपाशा बसू सारखी फिगर आहे. खलास. विद्या बालन सारखं तोंड आहे. अरे बापरे बापरे बापरे, कामल्या अला गावात नवीन पाखरू येत आहे जणू. बाई भारीची. आता काय भारीची. करणार आहे, मी माझ्या घरीच ठेवणार आहे. बिगर भारी. भारी चेअरमन नाही, काही हा? नाही. काय म्हणतोय तो काय बाईंला गंठनच्या घरी? येडा का खुळा आणि इकडे ती बॅग. अरे अरे ते बाईची बॅग आहे. असू दे. गावात जर कोणी असे ती पाहुणी आपल्या गावात, मग त्यांचा आदर सत्कार करायचं काम कोणाचं? चेअरमनचं. गावात मी खास एक बांगल्या आमच्या वाड्याच्या कडेला खोली बांधून ठेवलेली. गेस्ट हाऊस म्हणावा. हा. गेस्ट हाऊस ते कोणी बांधलं? चेअरमननी. कोणासाठी बांधले? गावात चांगले जर असे कोणी आले त्यांना राहण्यासाठी अतिथी. हा. अतिथींच्या आणि सेवेसाठी. त्यामुळं तू त्यांचा नाद करू नको. त्यांचा नाद तुला झेपायचा नाही. ही बॅग आम्ही घेऊन जाणार आणि त्यांना तुम्ही सांगायचं तू की चेअरमननी तुमची राहायची सोय केली. जेवणाची पण सोय, हा संरक्षणाची सोय केली. त्यांना अर्ध्या रात्री जरी भीती वाटली तरी त्यांना सोबत जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. काही विषय नाही. हा त्यामुळे आणि त्यांना प्रकाशाची काय कमतरता नाही. लाईट बल्ब सेपेल सगळं कधी बल्ब उडालाच गेलाच. तर आम्ही कधी बसू शकतो. कधी बसू शकतो. मग काय म्हणणं आहे तुझं आता? अहो तिने मला सांगितलं बॅग एखादी खोली बघून ती ठेव, मी येते सकाळी. मग बघितली ते काम आता आमचं. तुझं काम झालं तेव्हा त्यांना उद्या स्पष्ट सांगायचं आणि आमची इथे घेऊन यायचं. चल कमले. हा चला. आपण ती बॅग तर द्या माझ्याकडं. हा हा ती ठेवली आम्ही आता बॅग. आईला तिकडून लांबून गेलो परवडलं असतं राव. हे चेअरमन पण आहे ना. हे हो सुजाताबाई, ते चेअरमनला सांगा राव काहीतरी समजून. आता मी काय सांगू? ते गावात आहे ना, ती नवीन नर्सिंग बाई येणार आहे उद्या. उद्या? हा लय भारी हिरोईनी सारखीची एकदम गोरी गोमटी, घारे घारे निळे निळे डोळे, मस्तपैकी हाईट. हा होय, तुम्हाला आवडली का? हा लई. लई. आणि तिने ना तीच बॅग दिली माझ्याकडं. हा. तिने आज मी फक्त आलते बघायला, उद्या माझी नाही का काय ती जॉईनिंग आहे म्हणली. मला म्हणली बॅग कुठं तरी ठेवा आणि मग खोली बघा मला एखादी. मी उद्या येते सकाळी 9:30-10 राहायला. हा. मग ती चेअरमनने माझ्या हातातून बॅगच नेली हिसकून. म्हणली ती बाई आमच्या घरी राहीन आणि तुझा काय संबंध. मला हो बाई. मारहाण केली आणि हाकलून दिलं तिथून. हा होय? हम्म. त्यांचा काय संबंध? त्यांनी आमच्या घरी राहीन आणि आम्ही वाड्या शेजारी खोली काढलेली. जे का रांजले गांजले ते अशी म्हणून मी आपला अमकं तमकं बरंच काही म्हणले ते. त्यांनी होय? ती बाई माझ्याच घरी राहीन, हा का? जेवण पण माझ्या घरी करण म्हणले. बर. आणि रात्री ती लाईट बीट गेली तर मी बल्ब बी बसून देईन हा असं बी तेवढं म्हणले. तेवढं जमत. हा. हम्म. तुम्ही सांगा राव समजून त्यांना. ते बाईची बॅगच घेऊन गेलेत ती. बर बर सांगते. ती बघा आणि तेवढी बॅग भेटलीत बघा. हा. ती बाईने भरोशाने दिली बॅग माझ्याकडे. हा सांगते. युग मग. काय चेअरमन? मी काय म्हणतो, आम्ही पडदे टाकतो मस्त एकदम. बेड आहे ना, एकदम स्लीपवेलची गाडी टाकतो. एकदम त्याला भारी. नवीन बेडशीट करतो. फ्रीज आहे, मिनी फ्रीज करतो. एक काम करा, नवीन फ्लॅटच घ्या ना. का हो? काय लावलंय चेअरमन तुम्ही? काय झालं? काय झालं? मी म्हणते गावात एखादी बाई आली का तुम्ही मागच कमून लागता. शोभता का तुम्हाला? चेअरमन आहेत तुम्ही, चेअरमन. आम्ही कुठं काय बाईच्या मागे लागलोय? हाय का? मग हे काय चाललं होतं आता? बेडशीट घेऊन, हेच घेऊन, तेच समस्या घेऊन. नाही 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 नाही. आपल्या घरच्या बेड विषयी बोलत होतो ना. हा, मला घरचं. ती आमच्या घरच्या बेडचे गादीचे कापूस निघालाय. निघाला. नवीन गादी आणायची, जरा इंटिरियर करायचंय बेडरूम मध्ये आम्हाला जसं कलर व्यवस्थित. कलरला शोभलं पाहिजे असे पडदे राहू आपण. द्या राहू द्या, तू पण नको खोटं बोलू. मला गंठन भाऊजींनी सगळं सांगितलं येऊन. काय सांगितलं त्यांच्या गंठन? हातातली बॅग हुसकून तुम्ही घेऊन गेले. माझ्या घरी राहीन ती, मी बघन तिचं काय. अहो मी म्हणते कशाला तुम्हाला पंचायती, तुम्हाला भरपूर काम आहे ते बघावा. आता गंठन भाऊजीला एखादी पोरगी आवडली, गावात आली नवीन, तर त्यांचं त्यांचं होऊन द्यायचं ना. तुम्हीच मध्ये घुसणार का प्रत्येक ठिकाणी? गंठनी असं सांगितलं तुम्हाला? हो आणि तुम्ही विश्वास ठेवला? हो. बघ कमलेश,
कधी मी समाजसेवा करायला गेलो तर लोकांचा गैरसमज हा झाला होता. यात काय समाजसेवा? गंठन भाऊजी बॅग घेऊन चालले आणि तुम्ही उडून चालले, यात काय समाजसेवा? अहो ती गावात येणारी नर्सबाई एकटी परितक्त्या आहे. मी चौकशी केली, तिला कुणी नाही. नाही हो. मग त्या अशा बाईची राहण्याची मी सोय केली. आपला नारी दाबला नारी, तिला जेवण खावण आमच्याच घरून जाणार आहे. तिचा खर्च खर्च वाचेल. अबे, हे कुत्र सुद्धा तिच्या राखणाला ठेवलंय. कुणी बघा काय आता, म्हणलं एवढी तर. व्यवस्था एवढी सगळं एवढी व्यवस्था सौजन्य. केली, तिला कुणी काही म्हणू नये, तिला कुणी त्रास देऊ नये म्हणून आमच्या घरा शेजारी तिला घर दिलंय, संरक्षण दिलंय. संरक्षण दिलंय. एका स्त्रीचा मी आदर करतो आणि तिला सगळ्या सेवा पुरवतो, तर यांचा असा गैरसमज होतो. असं असतं होय सुजाताबाई? एवढा आमच्या चारित्र्यावर तुम्ही असा संशय घ्यावा? कसं आहे चेअरमन, आपले जीभ, आपले दात, आपलीच ओठ. बघा काय आता, करावं? आजपासून आपल्याला कामच करायचं. थांबा थांबा थांबा. नाही नाही नाही, मी चेअरमन! ऐकणारच नाही. अहो. मी सांगून टाक त्या बाईला तिकडं नको कुठं. नको चेअरमन नको, बिचारी एकटी गावात आली, कोणाला ओळखत नाही. मला काय माहिती तुम्ही समाजसेवा करता. आता गंठन भाऊजी मला येऊन बरंच काय काय बोलत होते, मग मला राग आला, म्हणलं अहो. कशाला चेअरमनला पाहिजे नाही का, म्हणून मी रागाच्या भरात बोलून गेले. मला माहिती तुम्ही कसे आहेत, चांगले आहेत. भविष्यात आपले एनजीओ कुठल्या बाई माणसाकडे मी अशी वर नजर करून सुद्धा कधी बघत हा नाही. खरंय खरंय. हो आणि माझ्यावर डायरेक्ट संशय. नाही नाही मन नाही, सॉरी म्हणजे- सॉरी बरं का चेअरमन, ते गंठन भाऊजी मला वेगळंच सांगितलं म्हणून मला पण थोडा आता राग माफी आला. मागून आता काय खात्री तर होईल? पटली ना तुमची? हा 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 मग जातो मी आता. काय नाही. वाटल्यास एक टाइम मी पण डबा देते तिला. अरे वा वा वा, किती छान किती हा. छान. गुन्हा गोविंदाने एकदम सगळं ती बाई बस, गावात हो. आपल्या एक नाही ठीक हा? आहे, ठीक आहे. चालतंय. तुमचं असं सहकार्य असं हो 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 चालेल. मनातली शंका गेली ना? गेली, गेली. या मग तुम्ही आता. हो कोणत्या चालते साईडला चालले होते? माझ्या घरी. अच्छा अच्छा, लवकर जा. बरं झालं. बाबो, नाही चेअरमन. तर ते म्हणतात ना, केलं गेलं तुप गेलं हाती दुपट ना. चला, चला. हो सरपंच, ते चेअरमनला समजून सांगा राव. काय केलं त्यांनी आता? ती गावात ती नवीन नरसिंहबाई आली. PSC ला हा आली म्हणजे आज फक्त दवाखाना बघून गेली, माझ्याकडे बॅग दिली. ती उद्या सकाळी 9:30 आले ते मी ही मला एखादी रूम बघा, ही बॅग तिथे ठेवा. मग लय भारी ती दिसायला, आणि मग मला काय लय झालं? आवडली. अरे हे मग एखादी चांगली दिसणारी बाई लगेच आवडली म्हणजे जास्त असतं का? अहो पण ती माझ्या घरी बॅग ठेवणार होतो मी, तिला माझ्या घरी राहायची सोय करणार होतो. ती चेअरमननी घेतली माझ्याकडून बॅग हिसकून आणि त्यांनी माझ्या वाड्या शेजारी खोली काढली. मी तिथं ठेवीन तिला, जेवण पण माझ्या घरून जाईन, आमकं करीन तमकं करीन. म्हणजे एक फुल दो माली कहाणी म्हणायचं. हा आणि तुला तीच लग्न झालेलं आहे का? नाही. अच्छा, अनमॅरिड आहे. हा मग ती नर्स तू कुठंच काही करीत नाही, कसं काय तुमची सोयरीक होईल? मग मी वाढबाय होईन ना. बरं मग आता काय करायचं चेअरमनचं? ती बॅग फक्त आली ना माझ्याकडे, मग ती बॅग माझ्या घरी ठेवीन. ती सकाळी मी स्टँडवर जाऊन थांबून ती आली की ती लगेच घरी घेऊन जाईल. चेअरमन बॅग कशाला लिहिली? तिला माझ्या घरी राहायचंय तिला, आणि मी खोली बांधली सेपरेट, आणि त्या खोलीत ठेवीन, हे करीन ते करीन. गावात कोणी नवीन आलं की पहिले माझ्या घरी येणार म्हणली ती. असं हम्म तुला ती बॅगच पाहिजे ना? हा काहीतरी डोकं चालावं लागेल मला. जा तू, बॅग पोहोचून तुला घरी. नक्की ना. हा स्वतः चेअरमन आणून देते. बर. जा, जा. हा बोला ना फौजदार साहेब. असं नाही नाही, अहो मी त्याच्या गावात लोकेशन. अच्छा, मोबाईल लोकेशन का? बर 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 बर. मग काय सतर्क राहू म्हणताय? सतर्कता असतोच बरं का आम्ही. वय वर्ष काय आहे त्या बाईचं? 30. बरं बरं, कोणी साथीदार वगैरे? अच्छा, म्हणजे अंडरवर्डशी रिलेटेड आहे का? बरं 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 बरं, हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. चायला आमच्याच गावचे मोबाईलचे टावर कसे सापडत येतो साहेब तुम्हाला? चांगलं गाव शांत आहे आमचं. हा बरोबर आहे, तुम्ही काय जाणून बुजून नाही त्रास देत आम्हाला. ठीक आहे चालेल, मी ठेवतो लक्ष. हो हो हो, नाही नाही, ॲक्च्युली काय माहिती आहे का, तुम्ही परवडले पण ते अंडरवर्ल्डवाले नको बाबा. तुम्ही येऊ का गावात छावणी टाकी ना? ठीक आहे चालेल चालेल. हो हा हा हा. काय म्हणता सरपंच, कोणाचा फोन होता? आपल्या डायरेक्ट तालुक्याचे फौजदार साहेब आहेत. काय म्हणते? काय झालंय, एक एक बाई आहे ना अंडरवर्ल्ड मधली, हा ते सगळं ते गांजा अफीम वगैरे, हिराई. हा ते घेऊन गायब झाली. असं. अंडरवर्ल्ड वाले बी मागे येत आणि पोलीस बी मागे येत आणि नेमकं आपल्या गावातल्या मोबाईलच्या टॉवरचं लोकेशन निघले. आपल्या गावात? हा
आयला आपल्या गावात जर असं पोलिसांना ताणून मारू तिला, घाबरूच नका म्हणा, फक्त कळू दे आपल्या गावात कोण आलंय. आणि ती आपल्या गावातून क्रॉस झाली आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या गावात ज्यावेळेस घुसली त्यावेळेस तिच्याकडे बॅग होती आणि गावातून बाहेर गेली तेव्हा बॅग नव्हती, म्हणजे बॅग ही आपल्या गावातच राहिली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या बॅग मध्ये सगळं ही आहे कशी आहे बॅग, काय सांगितलंय का? बॅग कशी नाही माहित, पण एक बॅग होती आणि बाई 30 वर्षाची बाई आहे. आयला सरपंच कुठानच झालाय. अवघडच गोष्ट आहे. बघू तरी बी आपल्या गावात काय तसं कोणी नाही म्हणा, अहो त्याच्यामुळं नाही ना, एक कुटाणा झालाय ना. काय हो अहो गांठ्यानी एक बॅग आणली आणि गांठ्या म्हणला आपल्या गावातलं एक नर्स आली भारी आणि ती म्हणली फक्त एवढी बॅग घेऊन जा आणि मला खोली बघ, मी दुसरी म्हणजे तू उद्या येते. अहो तिला पण लागला असं सुगावा का मला पोलीस पकडते म्हणून अहो. तिने बॅग सांभाळायला दिली. पण त्याच्यापेक्षा कुटाणा आम्ही केला, गांठ्याकून बॅग हिसकून घेते ना आमच्या घरी नेऊन ठेवून. मग आता तुमच्या घरी का हा, बॅग? आमच्या घरी. अहो त्याला जर काही जीपीएस बीपीएस असलं तर डायरेक्ट तुमचं घराचं लोकेशन बापरे बापरे बापरे, आणि पोलीस येऊ राहिलेत काय? आता पोलीस एवढ्या मोठ्या अंडरवर्ल्डची बाई म्हणल्यावर आणि अंडरवर्ल्ड वाली बी येऊ राहिली ती बॅग न्यायला. नाही नाही नाही, ती बॅग आणि तो गांठ्या मी जातो सरपंच, ती बॅग आहे ना गांठ्याची हवाली करतो बाबा. AK-47 गन येतात अहो, त्या नको 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 नको. बॅग आता गांठ्या कुठं घ्यायचा? गंठन, अय गंठन, आयला बरं झालं, किती वेळचा शोधतोय तुला मी. तुला बॅग पाहिजे नव्हती ना त्या बाईची, त्या बाईची बॅग, ती बाई आणि तू तिकडं घोळ घाल, तिकडे तिला रूम घेऊन दे, नाही तर तिच्या संग जा, पण मला नाही यायचं. मला ती बॅग नको, ती शेजारी बी नको. तिला माझ्या रूम मध्ये ठेवीन बरं का मी. अरे तिला तिच्या संग तू लग्न कर, नाही तर तिला तिच्या बरोबर जा तिकडे, परत मला सांगू नको. आईला चेअरमननी स्वतः बॅग आणून दिली. नक्कीच सरपंचाने ना प्लॅन बी वापरलेला दिसतो. बॅग तर भेटली, उद्या बाई बी भेटल. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.